येरमाळा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ प्रियाताई विशाल बारकुल यांची बिनविरोध निवड। सविस्तर वृत्त असे की एका विशेष सभेचे नियोजन करून सरपंच पदाची बिनविरोध निवड सौ प्रियाताई विशाल बारकुल यांची करण्यात आली। त्याप्रसंगी माजी सभापती माजी सरपंच विकास भाऊ बारकुल, निवडणूक अधिकारी श्री नागटिळक साहेब, उपसरपंच गणेश बारकुलजी, उपसरपंच मंदाकिनी बारकुल, श्वेताजी देशमुख, नसरी माजी सय्यद यांच्या सर्व आजी माजी सदस्य, ग्रामसेवक व गावातील सर्व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। त्याप्रसंगी सर्व आजी माजी आलेल्या सर्व सदस्यांची, सर्व मान्यवरांची, पत्रकारांचे त्यावेळेस यथोचित असे सत्कार करण्यात आले। त्या प्रसंगीचे एक छायाचित्रण आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत। एक सुंदर आणि अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। या पंचवार्षिक मध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा सुटल्यानंतर 4 महिला निवडून आल्या। एकाही महिलेला कायम 5 वर्ष देण्यापेक्षा 4ही महिलांचा सन्मान करून त्यांना 1.25 वर्षाचा वेळ देऊन सरपंच पद त्यांना भूषवण्याचा मान मिळाला आहे। त्या प्रसंगी सन्माननीय विकास बारकुल यांनी आपले मनोगत मांडते प्रसंगी गावच्या विकास गाड्याच्या संदर्भी सर्व आलेख त्यांनी मांडून सर्व गावातील सुज्ञ नागरिकांना त्यांनी विकास कामाच्या मुदतीसाठी पुढील वेळेसही पाठिंबा द्याल अशी त्यांनी त्यांची मनोगतात विनंती केली। या प्रसंगी सूत्रसंचालन वैभव पारसकर सर यांनी केले, तर प्रस्ताविक उपसरपंच गणेशजी बारकुल यांनी केले। आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल यांनी केले। ग्रामपंचायत येरमाळ्याच्या वतीने घेण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमाचे चित्रण लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागेशजी तोडकरी यांनी सर्व चित्रण केले असून एक सुंदर असा सोहळा आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर ठेवत आहोत। सामाजिक क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून, राजकीय क्षेत्रातून आपला ठसा उमटवून आजी माजी सदस्य व विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार ग्रामपंचायत येरमाळा यांच्यामार्फत संपन्न होत आहे। या प्रसंगीचे हे चित्रण सन्माननीय तोर सरांचा सत्कार आपण पाहत आहोत। एक सुंदर असं सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहत आहोत। सर्वच गावातील प्रतिष्ठित आजी माजी सर्व सदस्यगण, काही उद्योजक, काही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर, या सर्व मान्यवरांना येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना सन्मानित करण्यात आले। त्यावेळेसचे हे क्षणचित्रण आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत। हा सर्व ग्राउंड रिपोर्ट नागेशजी तोडकरी यांनी हे चित्रण केलं असून या ठिकाणी सर्व दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्षांचाही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यानंतर सर्व महिलांच्या हस्ते ज्या सदस्य आहेत, काही सरपंच आहेत, नवीन सरपंचांना पुष्पमाळा, शाल, श्री विकास भाऊ बारकुल यांचाही सत्कार करण्यात आला। हे सर्व ग्रामपंचायतची टीम या ठिकाणी पाहतो। सर्वप्रथम आपण येरमाळा गावच्या सरपंचपदी विराजमान झालात, खूप खूप अभिनंदन।
आज आपण सरपंच पदाच्या खुर्चीवर बसलात, काय वाटतंय तुम्हाला? ज्यावेळेस निवडून आलात त्यावेळेस माननीय विकास भाऊ यांना 4 महिला ओपनमध्ये निवडून आल्या होत्या, तर एक महिलाला न देता 1.25 वर्ष 4ही महिलांना पद दिले. जिजाऊंच्या लेकी म्हणून आम्हाला जो सन्मान दिला त्याबद्दल माननीय विकास भाऊ तसेच आमचं सर्व टीम त्यांचे मी आभार व्यक्त करते.